घरी सध्या गेलेले माझ्या माहितीप्रमाणे हे आमचं जुनं घर, आमच्या छोटा भाऊ संजूचं घर इथलं आणि माझं घर तिथे आणि बाजूला भाऊचं घर आहे आणि हॉटेलच्या मागे रूम आहे तिथे आहेत माणसं नातेवाईकांची आता ते समजेल हळूहळू आपल्याला. चौकशी सुरू करताना मुलं होती का काही तुम्हाला नोटीस आली होती का? यांची पावलं जी पडतात ना त्या पावलाच्या आधी मला समजत असतं त्यांची पावलं काय आहेत ती. तर मला याची कल्पना होती. लोक मंडळी आलेली आहेत इथे अल्फा हॉटेलला उतरलेली आहेत, माझ्याकडे येणार आहेत याची मला कधी कल्पना होती तुम्हाला? कालपासून मला ही लागली होती, चावल लागली होती. अच्छा, तुम्ही मेंटली पूर्णपणे तयार काय केव्हापासून ज्या दिवशी मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाबरोबर राहिलो प्रमाण त्या दिवसापासून माझी मानसिकता होती की मला हा त्रास होणार आणि तो त्रास त्यांनी द्यायला सुरुवात केली. म्हणजे पहिली त्यांनी अँटी करप्शन ब्युरोची मला नोटीस बोलवली. किती लोक या सगळ्या प्रक्रियेमध्ये आहेत? कुठली कुठली टीम आहे परत? नाही मला काहीच माहिती नाही. मी त्याला म्हटलं त्यांना रत्ना माझ्या घरी आल्यानंतर सर्च वॉरंट आहे का, तर ते आहे बोलले. मग मी जास्त काय त्यात खोलात नाही विचारलं. बाईला तर सर्च वॉरंट नाही पाहिलं, करतच नाही. येऊ दे त्यांचं मन. कुठल्या कुठल्या कागदपत्रांची मागणी केली नेमकी? नाही अजून काहीच नाही अजून काही. सांगा तुम्ही काय काय कागदपत्र आतापर्यंत किंवा माहिती सादर केली तुमची किंवा नातेवाईकांची डिटेल सांगितलं तर बरोबर. त्यांनी आतापर्यंत माझी स्वतःची, माझ्या कुटुंबाची, माझी पत्नी, माझी 2 मुलं, म्हणजे माझे भाऊ, त्यानंतर भावाची मुलं, भावाची बायको आणि माझ्या व्यवसाय संबंधी त्यांनी आतापर्यंत चौकशी केली. आतापर्यंत 6 वेळा मी अलिबागच्या तिथे जाऊन त्या ठिकाणी त्यांना योग्य ती सहकार्य करून माहिती दिलेली आहे. आणि मला माहिती होतं की ही मंडळी आज ना उद्या माझ्या घरापर्यंत पोहोचणार आणि म्हणून मी निश्चिंत आहे, निश्चिंत राहणार आहे. सर तुम्ही म्हणाला होता की यापुढे चौकशी समोर जाणार नाही, त्याच्यानंतर करायचं आले असतील. तुम्हाला परिणामांची पर्वा नव्हती किंवा परिणाम काही होऊ दे, मी त्याला सामोरं जायची माझी मानसिकता, माझ्या कुटुंबाची मानसिकता आहे, माझ्या शिवसेनेच्या आमच्या सैनिकांची मानसिकता आहे. आता ज्या ज्या लोकांना याच्यापूर्वी नोटीस झाली की चौकशी केली गेली ती लोक किंवा ते नातेवाईक तुमचे सध्या कुठे आहेत? आता मोठे भाऊ माझे घरी आहेत, माझी मोठी बहिणी आता मुंबईला आहे, माझी पत्नी आणि माझा एक मुलगा मुंबईला आहे, माझा एक मुलगा इथं आहे आणि भाऊ इथं आहे छोटा. यानंतर काही नातेवाईकांशी बोलणं झालंय तुमचं? नाही मी आता आले, अर्धा तास झाला. घरामध्ये येऊन सुद्धा सर्व घर त्यांनी सर्च केलं का, काय केलं? ना आता मी इथं आलो, तिथे मोठे भाऊ आहे. हा आता त्यांनी सर्च केलं. आता त्यांची ती कायदेशीर काय असतील ती माहिती गोळा करणं ते चालू करतील. ते कोणत्या कोणत्या गोष्टी ताब्यात घेतल्या आतापर्यंत? नाही अजून सुरुवात आहे, आम्ही तर सुरुवात आहे. नेमकं किती वाजता आले आणि कसं कसं घटनाक्रम सुरू झाला काय सांगाल? पावणे 10ला आले. एकाच वेळेला माझ्या माहितीप्रमाणे माझ्या त्या घरी, या जुन्या घरी, संजूच्या घरी आणि हॉटेल माझं जिथं आहे तिथे. बरं, या सगळ्या गोष्टीनंतर वरिष्ठांच्या काही आता फोन अर्ध्या पाऊण तासामध्ये कारण की चॅनल्सच्या माध्यमातून किंवा आता जसं समजेल तसं माझे वरिष्ठ निश्चितपणे मला संपर्क साधतील, माझे मतदार, माझे कार्यकर्ते निश्चितपणे मला संपर्क साधतील. आणि मला एक माहिती आहे, शिवसेना पक्ष उद्धव ठाकरे साहेब माझ्या पाठीशी आहेत, माझी शिवसेना पाठीशी आहे. आणि स्वतः उद्धव साहेबांनी मागच्या भेटीच्या वेळेला मला विचारपूस माझी केली होती. माझा पक्षावरती पूर्ण विश्वास आहे. इकडे वायकर साहेबांसुद्धा, वायकर आणि राजन साळवी दोघांची नावं या ठिकाणी चौकशी झालं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या बरोबर राहिल्यामुळे तो आम्हा लोकांना त्रास द्यायचा त्यांचा तो प्रयत्न असू शकतो. ते त्रास देऊ दे, आम्ही त्याला सामोरं जायची आमची मानसिकता आहे. पुढची कारवाई कशी राहणार तुमच्या बाजूने, तुमच्या एंडनं? बघा मी स्पष्ट केलेलं आहे, राजन साळवी ही व्यक्ती काय आहे, कशी आहे ही माझ्या कुटुंबाला माहिती आहे, माझ्या लोकांना माहिती आहे, माझ्या जनतेला माहिती आहे आणि माझ्या पक्षाला माहिती आहे. त्या मी काही काळजी करत नाही. ती मला वाटतं तुमच्या रत्नागिरीमध्ये असेल किंवा पूर्ण तुम्ही जिल्हा प्रमुख राहिलात, शिवसैनिक म्हणून राहिलात, लोक कार्यकर्ते येऊ शकतात इकडे, काही तशी कार्यकर्त्यांना काही सूचना वगैरे तुम्ही नाही, कशा गरजच नाही ना. मी समर्थ आहे आणि माझ्या पाठीशी पुरी शिवसेना, जिल्हा माझ्या पाठीशी आहे, माझे मतदार माझ्या पाठीशी आहेत. हळूहळू तुम्हाला दिसेल काय होतंय काय होत नाही, ते वाट बघूया आपण सुद्धा, त्यानंतर काम करू दे. ऐका ना 2 मिनिट, त्यात या सगळ्या पार्श्वभूमीवरती नेमकं मागे दडल्याचं प्रकरण नेमकं काय, त्यांना उकरून काय काढायचं नेमकं? आता कसं आहे माहितीये का की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्यासोबत मी राहिलेला आहे, राहणार आहे आणि आपल्याला न सांगितलं की मरेपर्यंत राहणार आहे. ह्या अँटी करप्शन ब्युरोच्या माध्यमातून माझ्यावर कोणतीही चौकशी करू दे, काही कारवाई करू दे, मला त्यांना त्या दोषी मी आढळलो तर मला गुन्हा दाखल होऊ दे, जेलमध्ये पाठवू दे, माझी चिंता नाही. मी अत्यंत
संयमी आणि शांत आहे. पण तुमच्यातला हाच संयम खऱ्या अर्थानं बघितलं तर मारक ठरतोय का तुमच्यासाठी? नाही 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 नाही. मी स्वतः काय आहे तो स्वतःला माहिती आहे, जनतेला माहिती आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. माझं म्हणणं त्यांना काम करू दे. अधिकारी वर्ग आलेले आहेत, त्यांनी गुन्हा दाखल केला असं वाटतंय मला. अजून मला तसं काय माहिती नाहीये. तरी तुम्हाला थोड्या वेळात प्रश्न फक्त घेतो. नेमके ही जी टीम आलेली आहे त्या टीम मध्ये कुठल्या कुठल्या विभागातले अधिकारी? नाही, माझ्या माहितीप्रमाणे मी तिथे माझ्या घरी असताना रत्नागिरीचे जे अधिकारी आहेत, इथल्या रत्नागिरीच्या एसी अँटी करप्शन ब्युरोचे ते अधिकारी तिथे मला भेटले आणि म्हणून इथं मी रोज आलो, इथं भेटायला ठाण्यातले सांगितलं ते 15-16 अधिकारी आहेत म्हणून. हा, माझ्या माहितीनं आता एकाच वेळेला 3 ठिकाणी गेले, म्हणजे 3 टीम असू शकतील असं मला वाटतं. कुठे कुठे सर्च बोललात तुम्ही आता सुरू?